नक्कीच आपण पाहिलं तर मातोश्रीच्या बाहेर एक जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येने जे कार्यकर्ता आले आहेत ते मातोश्रीला दाखल व्हायला सुरू झाले आहेत. आपण आपल्या मागे पाहू शकतो म्हणजे अरविंद सावंत इथे आले आहेत. अरविंद सावंत याचा विजय झाल्यानंतर ते आता मातोश्री इथे उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता आले आहेत. आपण पाहू शकतो त्याचा डायरेक्ट सर्वात आधी मातोश्री इथे जाणार आहेत. ते जवळपास गाडीमध्ये बसून भव्य त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सहित हा जल्लोष हा इकडे हा साजरा केला जातो. मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते इथे आले आहेत. अरविंद सावंत आता सध्या पाहिलं तर आता उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता मातोश्री इथे दाखल होत आहे. आतमध्ये गेल्यावर ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. आतमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे जे फोटो आहेत त्यांना ते पाया पडणार आहे. आपण एकंदरीत पाहिलं तर मोठ्या संख्येने हे जे कार्यकर्ता आहेत ते देखील आतमध्ये शिरत आहे. उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या जवळपास त्याच्या 4 सीट्स आले आहेत. त्याचे दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत यांचा जो भरघोस विजय झाला आहे आणि त्याकरता आता आपण पाहिलं तर ते आतमध्ये उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता आता दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील ते देखील आतमध्ये शिरत आहेत. त्यांना पोलिसांकडून थांबवण्यात आलं. मात्र आता उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता ते आतमध्ये ते शिरलेले आपण आपल्या मागे पाहू शकतो. उद्धव ठाकरे पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना थांबवलं जात आहे. मात्र काही कार्यकर्ते ते आतमध्ये शिरलेले आहेत आणि आता ते उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता आता त्याचा आशीर्वाद घेण्याकरता आपण एकंदरीत पाहिलं तर ते आतमध्ये शिरत आहे. त्याच्याबरोबर त्यांच्या सर्व मोठ्या संख्येने जे पदाधिकारी कार्यकर्ता ते देखील आहे जीप मध्ये बसून ते आले होते. आपण एकंदरीत चित्र पाहिलं दक्षिण मुंबईमध्ये त्यांचा जो विजय झाल्यानंतर त्यांच्याकडे तिकडे जो जल्लोष आहे तो साजरा करण्यात आला आणि त्यानंतर आता ते उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता आता मातोश्री इथे दाखल झालेले आहेत. आपण पाहिलं तर अरविंद सावंत आता गाडीतून बाहेर पडत आहे आणि मोठ्या संख्येने जे कार्यकर्ता असतील ते पदाधिकारी असतील ते सर्व आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरता मातोश्री इथे पोहोचलेले आहेत. रिद्देश, एकीकडे कार्यकर्त्यांचा शिवसैनिकांचा हा सगळा विजयोत्सव आहे आणि दुसरीकडे प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेची. साधारणपणे किती वेळामध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होऊ शकेल याविषयी काही अपडेट आहे का? नक्कीच आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी मल्लिकार्जुन खरगे असेल, शरद पवार असेल, राहुल गांधी असेल यांच्या सर्वांची जी पत्रकार परिषद आहे ती पार पडली आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ही सुरू होणार आहे. शिवसेना भवनमध्ये ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे. आपण एकंदरीत पाहिलं तर काही सर्व नेते सर्व मुख्य नेते मल्लिकार्जुन खरगे असतील यांची पत्रकार परिषद सुरू असल्यामुळे हे जे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद वेळ होता तो पुढे वाढवण्यात आला होता. मात्र थोड्याच वेळामध्ये आता उद्धव जे अरविंद सावंत असतील व संजय दिना पाटील असतील त्याचबरोबर वर्षा गायकवाड असतील अमोल कीर्तिकर असतील यांना सर्वांना सहित ती त्याची पत्रकार परिषद आहे ते शिवसेना भवन इथे पार पडणार आहे. मोठ्या पाहिलं तर तिकडे त्याचा जल्लोष देखील साजरा केला जाणार आहे.